अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज मी तुम्हाला मला स्वामींचा कालचा अनुभव शेअर करायचा आहे. काल माझ्या आयुष्यात काय घडलेलं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे, तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. तर बघा, सकाळी सकाळी माझ्या दिवसाची सुरुवात अशी होते आणि किती आपण भाग्यवान आहोत की मनाने दारामध्ये गाय येऊन थांबते आणि मला तिची पूजा करायला मिळते. खरंच मी स्वतःला इतकी भाग्यवान समजते की माझ्या दारामध्ये रोज न चुकता नित्यनेमाने गायी येते. आमच्या इकडे खूप गायी आहेत आणि त्या मी जशी राहायला आले तशी रोज दारामध्ये गायी येतात. आज तर मला माहितीसुद्धा नव्हतं ही आलेली आहे. मी सकाळी सकाळी दार उघडलं, तुळशीची पूजा करायला मी खरं तर तांब्या आणि पंचपाळ वगैरे घेऊन आले होते, तर हीच येऊन उभा राहिलेली होती. तर सकाळी सकाळी हिच्या अगोदर सर्वात अगोदर हिचीच पूजा केली, त्यानंतर तुळशीची पूजा केली. तर खरंच खूप छान वाटतं. अशी जर दिवसाची सुरुवात होत असेल तर आणखीन काय पाहिजे. माझी नेहमी एकच स्वामींकडे प्रार्थना असते की स्वामी राया, माझ्या हातून जेवढं मला सत्कर्म करता येईल तेवढे मला सत्कर्म करायचे आहेत. बघा, सकाळी सकाळी न चुकता दिवस उगवल्या उगवल्या अंघोळ झाली, मी तुळशीची पूजा करायला आले होते, तेव्हाच सोना इथं येऊन थांबली होती. हिची रोजची पूजा मी नित्यनेमाने करते. आणखीन 2-3 सुद्धा आहेत वेगळ्या वेगळ्या, त्या सुद्धा येतात, पण ही जी आहे ती माझी सोना आहे. मी नेहमी हिला सोना म्हणते. आणि दुसरी एक व्हाईट कलरची आहे, ती रानू आहे. तर बघा, हिची पूजा केली, हिला चपाती खाऊ घातली, तिची ती गेली. त्यानंतर मग मी तुळशीची पूजा करून घेतली. तर अशी होती माझी छान अशी सुंदर दिवसाची सुरुवात. तर अशी सुरुवात मी नेहमी म्हणत असते, अशी सुरुवात जर दिवसाची आपल्या झाली चांगल्या ह्याने तर दिवससुद्धा खूप छान जातो. आपल्या हिंदू धर्मात गायीला खूप महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीची पूजा रोज नित्यनेमाने केलेल्याचे फळ आणि पुण्य त्याचे आपल्याला खूप जास्त पटीनं मिळतं. तर बघा, म्हणून आपण रोजची देवपूजा एक वेळेस नाही झाली तरी चालेल, पण आपल्याला रोजची गाईला घास म्हणजे गाईला नैवेद्य आणि गाईची पूजा आपल्या हातून ही घडायला पाहिजे. तर बघा, आता बऱ्याच जणांना गाईची पूजा करता येत नसते, पण त्यांनी छोटीशी देवघरामध्ये गाय आणून तिची सुद्धा पूजा केली तरी चालते. आता स्वामी केंद्रामध्ये पण मिळतात, अक्कलकोटला गेलं तरी मिळतात, किंवा शाडूच्या मूर्तीसुद्धा आहेत गाईच्या. तर अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईचं खूप महत्त्व आहे. आपल्या गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. कुठलीही पूजा नाही करता आली तरी चालेल, पण गायीची पूजा रोज आपल्या नित्यनेमाने आपल्या हातून व्हावी. आणि गाय ही खूप पवित्र आहे, कारण बघा, ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस समुद्र मंथनातून ही गाय जी आहे ती उत्पन्न झालेली होती. आणि तिच्यापासून म्हणजे तिला कामधेनू म्हणतात, तिच्यापासून जी नंतर गायीची उत्पत्ती म्हणजे तिथून पुढे सुरुवात झालेली आहे. म्हणून गाय ही खूप पवित्र आहे आणि रोजच्या रोज गायीची पूजा करता यायला पाहिजे आपल्याला. आणि ज्यांना कोणाला जमत नाही, ज्यांच्याकडे नाहीत गायी, त्यांनी आपल्या देवघरामध्ये तर गायीची मूर्ती आणावी. रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर उंबऱ्यावरती थोडंसं पाणी ओतायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने रोज उंबरा आपला पुसून घ्यायचा आहे. त्याचं कारणसुद्धा सांगते. रात्रभर जी आपल्या घराबाहेर बसलेली निगेटिव्हिटी असते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून आपण सकाळी उठल्यानंतर दार उघडले की आंघोळ ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस मात्र आपल्या उंबऱ्याची स्वच्छ अशी सुचुरभूत करून घ्यायचा आहे आपला उंबरा. त्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे, हळद मीठ टाकलं तरी चालेल आणि उंबरा छान असा सुचुरभूत करून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला छान अशा सुंदर सुंदर शुभचिन्हांच्या रांगोळी आपल्या उंबऱ्यावरती काढायच्या आहेत. आणि रोज नित्यनेमाने गायीची पावलं उंबऱ्यावरती असावी. आणि स्वास्तिक मात्र दाराच्या मधोमध आपल्याबरोबर आपण ज्यावेळेस आपण प्रवेश करतो तर तिथं स्वास्तिक आवर्जून काढावं. स्वास्तिकचं महत्त्व सांगते तुम्हाला मी. ज्यावेळेस कुठलीही व्यक्ती असो नकारात्मक विचार घेऊन जर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर स्वास्तिकला ओलांडून ज्यावेळेस ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यावेळेस आपल्या घरामध्ये त्या गोष्टीचा अजिबात परिणाम होत नाही. त्याच्यामुळे स्वास्तिक हे दारामध्ये नित्यनेमाने असलं पाहिजे आणि बरोबर मधोमध असलं पाहिजे उंबऱ्यावरती किंवा उंबऱ्याच्या खालच्या साईडला. तर बघा, इकडे चालू आहे माझ्या स्वामींच्या पादुकांची पूजा. तर बघा, नित्यनेमाने रोज गुरुवार असो किंवा कुठलाही वार असो स्वामींची पूजा ही माझ्याकडे नित्यनेमाने अशीच असते. तर कुठलीही पूजा करण्या अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. तर स्वामींची पूजा करण्या अगोदर दिवेचे प्रज्वलन केलेलं आहे, दिवा प्रज्वलित केलेला आहे.
स्वामींच्या फुलं कधी असतात कधी नसतात, पण स्वामींची नित्यनेमाने पूजा ही माझ्या घरामध्ये असते. ज्या वेळेपासून म्हणजे 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, 1.5 वर्ष झालेलं आहे. ह्या पादुका मी आणलेल्या आहेत स्वामींच्या, अक्कलकोटवरून आणलेल्या आहेत. तर बघा माझा स्वतःचा मी अनुभव सांगते. जेव्हापासून स्वामींचा अधिष्ठान माझ्या घरामध्ये आलेला आहे, तेव्हापासून माझ्या घरामध्ये खूप सारा बदल झालेला आहे माझ्यामध्ये, माझ्या घरामध्ये. तर हा माझ्या स्वतःच्या आयुष्यातला अनुभव सांगते मी तुम्हाला. म्हणूनच आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती, स्वामींचं अधिष्ठान असणं खूप महत्त्व आहे. आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान असणं, स्वामींच्या पादुका असणं, स्वामींची मूर्ती, फोटो असणं म्हणजे साक्षात स्वामी आपल्या घरामध्ये असतात. कितीही संकट येऊ द्या, संकट तर येणारच आहेत. संकटांना आपण थांबवू शकत नाही, पण त्या संकटातनं सुखरूप बाहेर काढायचं काम आपले स्वामी करतात. तर बघा कालचीच गोष्ट आहे. दारामध्ये मी आपला जिना धुत होते दरवाजाचा. जिन्यावरनं पाय घसरून एवढी जोरात पडले मी, अक्षरशः अशी पडले होते की त्या ठिकाणी दुसरी कुठलीही व्यक्ती असेल तर ती तिच्या पायावर उभा राहू शकली नसती. तरीही एवढं माझ्या स्वामींनी मला वाचवलं, म्हणजे हे सगळं स्वामींचं आहे. मी स्वतः सांगते, मला एवढं लागलं खूप, अक्षरशः माझं खूप दुखत होतं काल दिवसभर. पडलेल्या ठिकाणाहून मला उठायला येत नव्हतं. कशीबशी मी तिथनं उठले. माझी कपडे घाण झालेली होती. पहिली घरामध्ये आली. घरामध्ये आली, 1-2 मिनटं बसली आणि लगेच स्वामींकडे गेले. स्वामींना म्हणलं, मला तर खूप मणक्याला लागलं होतं. इतका मार मणक्याला लागलेला आहे माझ्या की बास. स्वामींकडे गेले. स्वामींना म्हणलं, मी अजिबात दवाखान्यात जाणार नाही. मला माझ्या पायावरती उभा तुम्ही करायचा आहे. मी दवाखान्यामध्ये जाणार नाही. मी एक्सरेसुद्धा काढणार नाही. मला माझ्या पायावरती उभं राहायचं आहे. मला अजिबात मणक्याचं काहीच दुखणं मला स्वतःवर हे करून घ्यायचं नाही. त्याच्यामुळे काही करा, तुम्हीच माझे करता धरतात. तर अक्षरशः मी एवढं गारानं स्वामींपाशी गायलं. एवढं दुखत होतं तरी काल स्वामींची पूजा केली, नित्य देवपूजा केली एवढं दुखत असताना. आणि मी दिवसभर काम करत राहिले एवढी जोरात पडूनसुद्धा. माझ्या ठिकाणी मी स्वतः सांगते, माझ्या ठिकाणी जर कोणी असतं ना तर ते उठून उभासुद्धा राहू शकलं नसतं, एवढं माझं दुखत होतं. हळूहळू जसा जसा वेळ गेला तसं तसं माझं दुखायचं पूर्ण कमी आलं. आणि मी जे बोलले होते स्वामींकडे, मी जे मागितलं होतं स्वामींनी ते मला दिलं. मी फक्त एकच स्वामींना सांगितलं होतं, स्वामी मी अजिबात दवाखान्यामध्ये जाणार नाही. माझं जे काय आहे, माझं हाड निसटलेलं असू किंवा माझं जे काही झालेलं आहे माझ्या मणक्याला, ते तुम्हीच काय असेल ते माझं व्यवस्थित घरी करा. हळूहळू जसा जसा दिवस मावळत लागला तसं तसं माझं दुखणं हळूहळू कमी झालं. रात्रीचा स्वयंपाकसुद्धा अक्षरशः मी स्वतः उभा राहून केला. दिवसभराची भांडी घासली, रात्रीचा स्वयंपाक केला. तर ही जी ताकद आहे, ही जी ताकद मला माझ्या स्वामींपासून मिळते. त्याच्यामुळे मी स्वतः सांगते की स्वामींचं अधिष्ठान असणं, स्वामी साक्षात आपल्या घरामध्ये असतात. मी म्हणते ना नेहमी, संकट हे आपल्यावरती येणारच, संकटांना आपण अडवू शकत नाही. आता मी काल पडले तर मला स्वतःला सुद्धा वाटलं, मी स्वामींना म्हणले सुद्धा की स्वामी काय एवढं माझ्यावर मोठं संकट आलं. पण मी एक वेळेस हा विचार केला की ह्या संकटातनं स्वामींनी सुखरूप मला बाहेर काढलं. ज्यावेळेस मी पडले होते त्यावेळेस मला स्वतःला उभासुद्धा म्हणजे राहता येत नव्हतं. तशीच धडपड करत करत मी घरामध्ये आले आणि स्वामींपाशी गाराणं गात बसले. त्यावेळेस माझं स्वामींनी जे केलं, आणि अक्षरशः आज तुम्ही पाहिलेलं आहे, गाईची पूजा करत असताना, तुळशीची पूजा करत असताना थोडंसं मी लंगत चालते, पण मला चालता यायला लागलं. अक्षरशः मी माझ्या पायावर स्वतः उभा राहिले. ह्याच्या इतकं दवाखाना न करता खूप म्हणजे खूप मला लागलेलं आहे काल. पण मी दवाखान्यामध्ये गेलेले नाही. मी ठरवलेलं आहे 2-3 दिवसांनी मी जाऊन एक्सरे वगैरे काढणार आहे. पण मी स्वामींकडे जे मागितलेलं आहे ते माझं स्वामींनी पूर्ण केलेलं आहे. कारण मला माहिती आहे, आज मला माझ्या पायावरती चालायला यायला लागलेलं आहे. म्हणजे माझ्या स्वामींनी माझं सगळं सोयीस्कर केलेलं आहे. त्याच्यामुळे मी एक्सरे जरी काढला तर त्याच्यामध्ये काही निघणार नाही. मला स्वतःला अनुभव आला की ज्यावेळेस पडले होते मी, काल दिवस माझा कसा गेला ती मला माहिती. ज्यावेळेस पडले होते त्यावेळेस मला चालता येत नव्हतं. जिना तर अजिबातच चढता येत नव्हता. असं उंच पायरी चढता येत नव्हती, वजं उचलता येत नव्हतं, वाकायला येत नव्हतं, बसायला येत नव्हतं. अक्षरशः कालचा दिवस मला माहिती. पण हे सगळं माझ्या स्वामींनी तारलं माझ्यावरचं संकट. कारण मी स्वामींना तशी हाकच मारली, स्वामी
काय हो माझ्याही नशिबात आज वाढून बसले. मला आत्तापासूनच जर माझा मणका जर गेला किंवा माझं मणक्याचं जर काही कामातनं गेलं, तर मी काय करू? मला काहीही मी दवाखान्यात जाणार नाही. माझं संध्याकाळपर्यंत हे बरं झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. अक्षरशः जसा जसा दिवस मावळायला लागला, तसं तसं माझं हळूहळू दुखायचं कमी आलं. मी रात्रीचा स्वयंपाक केला आणि इतकं छान वाटलं मला नंतर फ्रेश. जसं जसं रात्र व्हायला लागली तसं तसं मला तर म्हणजे वाटेना पण झाले की मी एवढा मोठा माझा खूप मोठा म्हणजे ही पडले ना अक्षरशः मी खरंच खूप विचित्र पडले होते. खूप जोरात लागलं होतं मला. पण जसा जसा माझा दिवस मावळला आणि रात्र जशी जशी व्हायला लागली तसं माझं पूर्ण दुखायचं कमी आलं. आणि आज सकाळपासून बऱ्यापैकी मला बसायला सुद्धा येतंय, वाकायला सुद्धा येतंय आणि चालायला तर मला कालच यायला लागलेलं होतं. तर असं झालेलं आहे. म्हणून मी नेहमी सांगते स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. सातत्याने स्वामींची सेवा केली पाहिजे. सेवा करणं कधीही सोडायचं नाही. स्वामींचं नामस्मरण कायमस्वरूपी करत राहायचं. कारण ज्यावेळेस आपल्याला कोणी मदतीला येत नाही त्यावेळेस आपले स्वामी धावून येतात. हे मला स्वतः आलेला माझा कालचा जिवंत अनुभव आहे. म्हणून मी नेहमी सांगते की आपल्या सेवेमध्ये सातत्य पाहिजे. रोजच्या रोज निष्ठेने स्वामींची सेवा ही आपल्याकडून झाली पाहिजे. तर चला तर मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. माझा अनुभवसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.